PS स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. पितुरप्रीत वाईल्ड लव भाग 10. लेखिका प्राची सोळे. हे नुसतं मी ऐकणार नाही हां. बदला पुरा झाला वगैरे. मला पूर्ण स्टोरी ऐकायची आहे आणि तीही आत्ताच. त्याच्या छातीवर डोकं ठेवत पवित्रा म्हणाली. संग्राम उताणी होता. तो छताकडे बघत होता. अरे बोल. सांगू, त्याने म्हटले. हो सांग, पवित्रा हट्टाने बोलली. कथा पुढे सुरू. संग्राम संग्राम संग्राम. ज्ञानवर्धिनी आदर्श कॉलेज संग्राम सरंजामेच्या नावाने दुमदुमत होते. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोटार बाईक रेसमध्ये संग्राम पहिला आला होता आणि त्याचीही हॅट्रिक होती. त्याच्या गँगला याचाच जास्त आनंद होत होता. संग्रामला टक्कर देण्याची धमक कॉलेजमधल्या कुठल्याही मुलात नव्हती. रेसमध्ये भाग घेतलेल्या काहींच्या बाईकचा टायर फाटला, तर कोणाच्या टाकीतलं पेट्रोल संपलं, तर कोणाचे ब्रेक फेल झाले. एक ना अनेक अडचणींना, रेसर्सना सामोरं जावं लागलं. पण संग्राम या सगळ्याला पुरून उरला. सरळ रस्ता असो की डोंगराची खडकाळ वाट की जंगल रस्ता, संग्रामने त्याच्या निर्विवाद यशावर शिक्का मारला. त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की संग्राम सरंजामेच एकमेव आहे. कॉलेजचं ग्राउंड पताकांनी सजलं. मोठा स्टेज बांधला होता. सगळ्या मुलांमुलींमध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. आज मोटार बाईक रेसर्सचा शाही सत्कार होता, तोही आमदारांच्या हस्ते. मोठमोठी लोक येऊ लागली. ज्ञानवर्धिनी आदर्श कॉलेजचा बोलबाला होता. इथे ॲडमिशन मिळणे खूप कठीण असायचे. जास्त फी आकारली जायची, त्यामुळे मोठ्या लोकांची मुले शिकत होती. सगळी आमंत्रित मोठी लोकं आली. आमदार साहेब येऊन स्थानापन्न झाले. स्वतः अप्पासाहेब सरंजामे त्यांच्यासोबत होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली. कॉलेजच्या प्राचार्यांचं छोटेखानी भाषण झाले. संपूर्ण जिल्ह्यात हेच कॉलेज किती उत्कृष्ट आणि दर्जेदार आहे याची माहिती सांगून झाली. मग बाकी मान्यवरांचे भाषण झाले. आमदार साहेबांचा सत्कार केला गेला व प्राचार्यांनी महत्त्वाचं नाव अनाऊन्स केले. मला सांगावयास अत्यंत आनंद होत आहे की गत 2 वर्षांप्रमाणे यावर्षीही हिरो होंडा या मानाच्या मोटरबाईक रेसचा चॅम्पियन आहे तुमच्या सर्वांचा लाडका संग्राम अप्पासाहेब सरंजामे. संग्राम हा कॉलेजला मिळालेला अतिशय गुणी विद्यार्थी आहे. अभ्यास आणि स्पोर्ट्स दोन्हीमध्ये अव्वल आहे. एक आदर्श विद्यार्थी म्हणून साऱ्या मुलांनी त्याच्या पावलावर पाऊल ठेवावे असं मी अपील करतो. तर आता तो क्षण आला आहे. आमदार साहेब संग्रामला ट्रॉफी प्रदान करतील व हिरो होंडाचे मार्केटिंग हेड मिस्टर बन्सल त्याला बक्षिसाची रक्कम ₹3 लाखांचा चेक देतील. साऱ्यांनी प्रचंड टाळ्या वाजवून संग्रामचे अभिनंदन करावे, ते म्हणाले. कॉलेजचं ग्राउंड टाळ्यांनी दुमदुमून गेले. अप्पासाहेब अभिमानाने संग्रामचं यश पाहत होते. आमदार साहेब स्टेजवर आले. संग्राम आला व पुन्हा साऱ्यांनी एकच जयघोष चालू केला. संग्राम संग्राम संग्राम. संग्राम हसत स्टेजवर उभा होता. त्याने हात उंचावून अभिवादन केले. एकदा साऱ्यांवरून नजर फिरवली. प्रचंड आत्मविश्वासाने त्याने पाऊल टाकायला सुरुवात केली. एक मिनिट थांबाल का? एक बायकी आवाज आला आणि साऱ्यांनी चमकून त्या दिशेला पाहिले. जीन्स टॉप घातलेली एक सुंदर तरुणी स्टेजच्या पायरीजवळ उभी होती. मला काही बोलायचे आहे. मी याच कॉलेजची स्टुडंट आहे, तिने खाली उभे राहून सर्वांना म्हटले. हे बघ मुली, तुला नक्कीच आनंद व्यक्त करायचा असेल ना? हुशार संग्रामबद्दल तुझ्या भावना व्यक्त करायच्या असतील तर प्लीज स्टेजवर येऊन बोल. आम्हाला ऐकायला आनंदच वाटेल, प्राचार्य म्हणाले. हो सर, नक्कीच, असं म्हणून ती मुलगी सावकाश पायऱ्या चढून स्टेजवर आली. आमदार साहेब व प्राचार्य स्टेजवर असलेल्या खुर्च्यांत बसले. संग्राम तिच्याकडे टक लावून पाहत होता. सेकंड लास्ट इयरची ती मुलगी होती आणि तिच्या रूपामुळे ती चर्चेस होती. कॉलेजची खूप मुले तिच्या मागे होती. तिची भुरळ कोणावर पडली नाही असा खचित होता. संग्राम फायनल इयरचा होता. त्याची अशी भेट कधी झाली नव्हती, पण हिच्यासारखी मुलगी माझ्याबद्दल बोलणार याने तोही सुखावला. ती मुलगी स्टेजवर आली. माईक समोर उभं राहून माईक टेस्टिंग केले व एक किलर स्माईल देऊन तिने बोलायला सुरुवात केली. माननीय प्राचार्य, माननीय आमदार साहेब, माननीय बन्सल सर आणि इथे जमलेल्या साऱ्या आदरणीय लोकांना माझा नमस्कार. माझं नाव भूमी भास्कर देसाई. सेकंड लास्ट इयरला आहे.
खूप छान वाटतंय संग्राम याचं कौतुक बघून. हॅट्रिक केले त्याने, त्यासाठी टाळ्या व्हायलाच हव्यात. भूमीने स्वतःच टाळ्या वाजवत म्हटले. तर सक्सेस, यश मिळवण्यासाठी खूप मेहनत, कष्ट घ्यावे लागतात, चिकाटी असावी लागते. कुठल्याही स्पर्धेच्या पाठी पळताना मिळणारं यश सतत डोळ्यासमोर ठेवावं लागतं, तरच त्याचं फळ चाखता येतं. हो की नाही? भूमी म्हणाली. मित्र हो, तुम्हाला आज मी तेच दाखवणार आहे की आपल्या चॅम्पियन संग्रामने किती मेहनत घेतली. भूमीने संग्रामकडे बघत म्हटले. पण संग्राम, त्याच्या चेहऱ्यावर घाम जमा झाला, कपाळावर आठ्या पडल्या होत्या. त्याचं लक्ष समोर बसलेल्या त्याच्या वडिलांकडे, अप्पासाहेबांकडे गेलं. तेही भुवया ताणून त्याच्याकडे बघत होते. तर फ्रेंड्स, मी सांगण्यापेक्षा तुम्हाला त्याच्या मेहनतीचा व्हिडिओज दाखवते, असं म्हणून आधीच तयारी करून ठेवलेल्या प्रोजेक्टरजवळ ती गेली. एक मुलगा तिथे आधीच बसला होता. राकेश, प्लीज प्ले द क्लिप, तिने म्हटले. त्या मुलाने क्लिपवर प्ले केले. इयर 2023. पाठीमागे चालणाऱ्या व्हिडिओवर बोल्ड अक्षरात लिहिले होते. रो रो आवाज करत मोटरबाईक्स धुवाधार पळत होत्या. त्यांचा स्पीड पाहून वाहणाऱ्या वाऱ्यालाही धडकी भरावी. वारा कापत बाईक्स पळत होत्या. स्क्रीनवर धावणाऱ्या प्लेयरचं नाव फ्लॅश व्हायचं. संग्राम 3ऱ्या पोझिशनवर होता. रेस कंप्लीट व्हायला फक्त 2 किलोमीटर अंतर राहिलं होतं. राकेश सकपाळ 2ऱ्या स्थानी होता आणि अचानक ते झालं. संग्रामची बाईक राकेशच्या बाईकला अचानक धडकली. राकेश बेसावध होता. असं काही होईल याची त्याला कल्पना नव्हती. एकदम जोरात धक्का बसल्यामुळे त्याची बाईक वेडीवाकडी झाली. जास्त स्पीडमुळे कंट्रोल जाऊन त्याचं खूप वाईटरित्या ॲक्सिडेंट झाला. त्याच्या मणक्याचं हाड तुटून राकेश कायमचा अपंग झाला होता. पहिला दावेदार असलेला सुमित पोळ यामुळे हादरला व जादू व्हावी तशी त्याच्या बाईकची स्पीड कमी झाली व बिनविरोध संग्राम 2023चा चॅम्पियन ठरला. मान, प्रसिद्धी सारं काही मिळालं. स्क्रीनवर काय चालू आहे आणि आपण काय पाहतोय हे कोणालाच समजत नव्हते. हा काय वाह्यातपणा चालू आहे? कोण आहे ही मुलगी? खाली पहिल्या रांगेत बसलेले अप्पासाहेब सरंजामे क्रोधाने कडाडले. बंद करा. पण स्टेजवर बसलेल्या आमदार साहेबांनी त्यांच्याकडे पाहून हात वर केला. ती त्यांना शांत बसायची खूण होती. धुमसत अप्पासाहेब खाली बसले. भूमीने मंद हसत संग्रामकडे पाहिलं. नेक्स्ट व्हिडिओ, ती जोरात बोलली. आता स्क्रीनवर इयर 2024 झळकले. अक्षरांच्या पाठी तसाच बाईक धावतानाचा व्हिडिओ. त्यांचा धावण्याचा आवाज काळजात धडकी भरवत होता. जो तो रेस जिंकण्याच्या ईर्षेने, जीवाच्या आकांताने बाईक चालवत होता. स्क्रीनवर नाव फ्लॅश होत होते. संग्राम 2ऱ्या स्थानावर होता आणि पहिल्या स्थानावर गतवर्षीचा सुमित पोळ होता. बाईक रेस करत संग्रामने बाईक त्याला समांतर आणले. सुमितने फक्त एकदा संग्रामकडे पाहिलं. संग्रामच्या नजरेतील जाळ त्याचं काळीच जाळत गेला. पुढे गेलास तर काय होईल, जणू हे ते तो नजरेनेच सुमितला सांगत होता. सुमितच्या हातापायातलं अवसान गळालं. डोळ्यात जबरभीती दाटली. संग्रामची डावी लात सुमितच्या बाईकला बसली. होत्याचं नव्हते झाले. सुमितची बाईक रस्त्याला समांतर घसरत बरीच पुढे गेली. सुमितचा पाय बाईकमध्ये अडकला. सर्वजण श्वास रोखून स्क्रीनवर चालणारे नाट्य पाहत होते. सुमित जखमी झाला. 2024चा विजेता ठरला पुन्हा एकदा संग्राम सरंजामे. भूमीने संग्रामकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अंगार दिसला तिला, पण ती शांत होती. आता परत स्क्रीन सुरू झाली. इयर 2025 झळकले. या व्हिडिओमध्ये तर फक्त रेसर मुलांना कसा संकटांचा सामना करावा लागला ते दिसत होते. कोणाची पेट्रोलची टाकी गळू लागली, कोणाच्या बाईकचा टायर फटला, तर कोणाचे ब्रेक फेल झाले होते. एक ना अनेक गोष्टी होत्या. 2025चा चॅम्पियन ठरला पुन्हा संग्राम सरंजामे. मग माननीय महोदय, माझ्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी पाहिलं असेलच की या कॉलेजची आन बान शान असणारे डॅशिंग रेसर सुपरहिरो मिस्टर संग्राम सरंजामे कसे 3 वर्ष हिरो होंडा या मानाच्या बाईक चॅम्पियन रेसमध्ये जिंकले. मी म्हणते जिंका, पण स्वतःच्या कर्तृत्वावर, हिमतीवर. स्पोर्ट्समनशिप काय आहे हे संग्रामला काय माहीत.
आपल्या सहकार्याला मदत न करता त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला. आता तुम्हीच ठरवा, संग्राम सरंजामे हा खरंच या विजयाचा दावेदार आहे का? तेही 3 वर्ष त्यांनी हा खोटा खिताब स्वतःकडे ठेवला आहे. माझा साधा प्रश्न आहे, अजूनही संग्राम सरंजामेला हा अवॉर्ड देणार का? घोर शांतता आणि आमदार साहेब उभे राहिले. माईक स्वतःकडे घेऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली. मुली, तू पुढे येऊन बोल. तू पुढे येऊन हे धाडसाचं पाऊल उचलून मुलींनी खंबीर आणि निर्भय असायला हवे हे दाखवून दिले. आम्हाला खूप खेद होतोय की अप्पासाहेब सरंजामे यांचा मुलगा असं काही करू शकतो. त्यांनी स्वतःच्या पित्याची इज्जत वेशीला टांगली, त्यांची मान मर्यादा धोक्यात आणली. असो, तर आज मी घोषित करतो की संग्राम सरंजामे हे कपटाने वागले, बरोबरीच्या सहकाऱ्यांना हानी पोहोचवून स्वतः अव्वल येण्याचं ठरवलं. हे अत्यंत चुकीचं आहे. तेव्हा त्यांचा यावर्षीचा पुरस्कार रद्द करावा आणि मागील 2 वर्षीचे पुरस्कार त्यांच्याकडून काढून घ्यावे व त्या 2 मुलांना द्यावे. आमदार साहेबांच्या या भाषणावर सगळ्यांनी कडाडून टाळ्या वाजवल्या. एकच जल्लोष केला. अपमानित झालेल्या अप्पासाहेब आणि संग्रामला तिथून जाण्या वाचून गत्यंतर नव्हते. दोघेही गाडीत बसून निघून गेली. मुलांनी हाय हाय केले. मग भूमी सगळ्यांच्या गळ्यातील ताईच बनली. सगळीकडे तिचेच कौतुक. या सगळ्या प्रकाराने एक गोष्ट झाली, संग्रामची नामुष्की झाली. त्यामुळे त्याने कॉलेजला जाणं सोडलं. शेवटचं वर्ष होतं, त्यामुळे तो फक्त परीक्षा द्यायला गेला. अप्पासाहेबांनी मारलेल्या जोरदार थपडा त्याला त्याचा झालेला अपमान आठवण करून द्यायचा. कधी नव्हे ती उर्मिलाही रागवली होती. भूमीने नकळत संग्राम नावाचं भयंकर वादळ स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं होतं. भूमी, सांभाळ. भूमी. भूमीच्या मैत्रिणी जीवाच्या आकांताने ओढत तिच्या पाठी धावत होत्या, पण भूमी पुढे पुढे जात होती. त्याचं असं झालं, भूमी आणि तिच्या मैत्रिणींनी शहरापासून थोडं बाहेर पिकनिकला जाण्याचा प्लॅन केला. 6 जणी होत्या. त्यातल्या 3घी त्यांची स्कूटी आणणार होत्या व डबल सीट साऱ्या जाणार होत्या. ठरलेल्या दिवशी साऱ्या मस्ती मजा करत निघाल्या. पिकनिक स्पॉटला आल्यावर सगळ्यांनी खूप धमाल मस्ती केली. भूमीने स्कूटी कधी चालवली नव्हती आणि आता इथे ओढायला कोणी नाही, म्हणून तिने हट्टाने मैत्रिणीची स्कूटर चालवायला घेतली. भूमीला त्या समजावत होत्या, पण ती ऐकत नव्हती. शेवटी भूमीने स्कूटी मिळवली व चालू केली. भूमी, प्लीज सावकाश चालव. स्पीड घेऊ नकोस. ब्रेक मारत जा. सगळ्या तिला इन्स्ट्रक्शन देत मागे पळत होत्या. भूमी तिच्याच धुंदीत होती. स्कूटीने स्पीड पकडला हे तिला कळलंही नाही आणि भूमी उताराला लागली. एका छोट्या टेकडीवरून तिची स्कूटी खाली येत होती. भूमी घाबरली. स्पीड कमी करायच्या ऐवजी जास्त वाढला. आता आपण खाली कोसळणार हे पाहून तिने डोळे गच्च मिटून घेतले आणि मैत्रिणींनी श्वास रोखले. पण अचानक काहीतरी झाले. भूमीला मजबूत हातांनी धरले. ती धाडकन कोणाच्या तरी अंगावर कोसळली. अजूनही ती शॉकमध्ये होती व डोळे मिटलेले. भूमी, डोळे उघड. तिच्या मैत्रिणी ओरडल्या. तिने हळू डोळे उघडले. आधी कुठे आहोत हे समजायला थोडा वेळ गेला, पण दुसऱ्या क्षणी तिचे डोळे विस्फारले. आपण जे पाहतोय ते सत्य आहे की स्वप्न हे समजत नव्हते. भूमी चक्क संग्रामच्या मजबूत मिठीत सुरक्षित होती. तो तिच्याकडे काळजीने बघत होता, तर भूमी समोर भूत आहे असं बघत होती आणि तिच्या मैत्रिणी आळीपाळीने दोघांकडेही विचित्र नजरेने पाहत होत्या. आर यू ओके? संग्रामने विचारले. ती अजूनही त्याच्या मिठीत होती. येस, आय एम फाईन. ती कसे तरी शब्द जुळवत बोलली. स्वतःला सावरत ती धडपडून त्याच्या मिठीतून दूर झाली. संग्राम उठला. टेक केअर. तो तिच्याकडे बघून बोलला व निघून गेला. त्याला थँक्स म्हणावं हेही तिला सुचलं नाही. संग्राम डोळ्यासमोरून अदृश्य झाला तेव्हा ती पूर्ण भानावर आली. भूमी, सो मीन, एक मैत्रीण तिला म्हणाली. नाहीतर काय, बघ ना, दुसरीने टोकलं. अगं काय झालं पण? भूमीने त्यांना ओरडत विचारले. वाह, करायचं तू आणि आम्हाला विचारतेस काय झालं? तिसरी बडबडली. भूमी, मरता मरता वाचलीस तू आणि तुला वाचवणारा संग्राम होता, एकीने सांगितले. काय? मग डोळे उघडल्यावर पाहिलं नाहीस का?
तू संग्रामच्या मिठीत होतीस आणि राणीची स्कूटी बघ तिकडे खाली पडले. एकीने स्कूटी पडलेल्या ठिकाणी बोट करत म्हटले. भूमी, स्कूटीला स्पीड देऊन टेकडीच्या उताराला लागली होतीस. आम्ही तुझ्या पाठी ओरडत धावतोय आणि तू आहेस पुढे. पण अचानक वादळासारखा संग्राम आला आणि कसलाही विचार न करता उडी घेत त्याने तुला स्कूटीवरून खेचले. आम्ही सगळ्यांनी ते पाहिलं, ती मैत्रीण बोलली. भूमी, माझ्या स्कूटीची अवस्था बघ. तिच्या दुरुस्तीचा सारा खर्च तो द्यायचा आणि तोही आता. माझे बाबा मला घरातून हाकलून देतील. राणी तिच्यावर जाम ओरडली. हो ग, देते पैसे. आणि खरंच सॉरी, माझी चूक झाली. पर्समधून पैसे काढून देत भूमी म्हणाली. आता जशी सॉरी म्हणालीस ना, तशीच संग्रामला थँक्स म्हण. त्याच्याचमुळे तू सुखरूप आहेस, राणी बोलली. हो, बोलेन मी त्याला थँक्स, भूमी खाली पाहत म्हणाली. दॅट्स ग्रेट, सगळ्या एकत्र बोलल्या. हाय संग्राम, भूमी पाठमोऱ्या संग्रामला बोलली. संग्राम कुठे सापडेल म्हणून तिने त्याच्या मित्रांना विचारले. तेव्हा कुठे त्याचा पत्ता मिळाला. संग्राम त्याच्या फेवरेट जागी म्हणजे त्याच्या आजी आजोबांनी बांधलेल्या मंदिरात खूपदा एकटा बसायचा. त्याला मारलेल्या हाकेमुळे त्याने वळून पाहिले. समोर भूमी उभी होती. तिच्या चेहऱ्यावर आनंद होता तर डोळ्यात कदाचित अपराधीपणाची जाणीव. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. डिस्टर्बन्स आले असतील तर मनापासून क्षमस्व. कथेला लाईक करा आणि हाईप करायला विसरू नका. मनपूर्वक धन्यवाद. आय होप तुम्हाला कथा आवडत असेल.